इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2025 मध्ये काही कॅपराऊंडमध्ये बदल करण्यात आले आहेत, काही त्यांच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत. ते कोणते बदल आहेत, कशा प्रकारे आहेत ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला चेंज आहे मित्रांनो, गेल्या वर्षीपर्यंत तुम्हाला 3 कॅपराऊंड पाहायला मिळत होते, या वर्षी मित्रांनो तुम्हाला 4 कॅपराऊंड पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ॲटो फ्रीजच्या ऑप्शनमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. मित्रांनो याच्या अगोदर काय असायचं, तुम्ही कॅपराऊंड 1 मध्ये जर तुम्ही पहिलं ऑप्शन जर तुम्हाला लागला, म्हणजे तुम्ही जी पहिले प्रेफरन्स टाकला होता ते जर कॉलेज अलॉट झालं तर मित्रांनो ते तुम्हाला घ्यावं लागायचं, किंवा तुम्हाला मित्रांनो कॅपराऊंडमधून मित्रांनो तुमचा खेळ खाल्ला असतो तुम्हाला बाहेर पडावं लागायचं. परंतु मित्रांनो यावर्षी कॅपराऊंड 1 ला सेम तसं आहे की तुम्हाला पहिलं कॉलेज जर लागलं तर ते ॲटो फ्रीज होणार. परंतु मित्रांनो कॅपराऊंड 2 मध्ये जर मित्रांनो तुम्हाला पहिल्या 3 पैकी कोणतं जरी कॉलेज लागलं, कोणत्या पहिल्या 3 प्रेफरन्स मधील कोणतं कॉलेज लागलं तर ते सुद्धा ॲटो फ्रीज होणार आहे. आणि मित्रांनो कॅपराऊंड 3 साठी पहिल्या 6 कॉलेजमधील तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं तर मित्रांनो ते सुद्धा तुमचं ॲटो फ्रीज होणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे ॲटो फ्रीजचे नवीन रूल्स मित्रांनो सीईटी सेलने मित्रांनो इम्प्लिमेंट केले आहेत या वर्षी. आणि मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचा रूल, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. मित्रांनो जर वर्षी मित्रांनो इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला तुम्हाला सेपरेट फॉर्म भरावा लागत होता, परंतु या वर्षी तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, सीईटी सेलच्या पोर्टलवरती तुम्हाला एकच फॉर्म भरावा लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ती सीईटी सेल ती जी यादी असेल ती मित्रांनो ते कॉलेजेसकडे पाठवणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो सीईटी सेलने मित्रांनो कॅपराऊंडमध्ये भरपूर सारे बदल केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत, तुम्हाला समजले असतील. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.